इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नहीं वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र 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 मंगळसूत्र. रितिका मेघनाच्या ताब्यामध्ये आहे. आता ती रितिकाकडे एक एक क्षणाचा हिशोब मागेल, कारण तिला तडपावून मारायची इच्छा आहे. तुला अडकवण्यासाठी आम्हीच हे जाळं टाकलं होतं. हो, आणि तू फार सहजतेने या जाळ्यामध्ये फसलीस. यू आर अंडर अरेस्ट मेघना. भाऊ, मेघनाच्या गुन्ह्यांशी आमचा काय संबंध? बाकी जसे सारे लोक आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आहेत, तशी मेघना पण. अरे सर, तुम्ही तर उगाचच्या उगाच घाबरलात. जर आपल्याला जिवंत राहायचं असेल तर या चौघांना तर मरावंच लागेल. सगळ्यांनाच मरावं लागेल. भाऊजींची हत्या हे एवढं सोपं काम नाहीये. कायद्याच्या सगळ्या पळवाटा कोळून प्यालेला माणूस जज आदित्य प्रताप आम्हाला तर कधीही पकडू शकतो. म्हणूनच सूर्याला प्रत्येक पाऊल फार विचार करून टाकावा लागेल. छोटीशी चूकही आम्हाला गजाआड करू शकते. सूर्याला ह्या गोष्टीची काळजी घ्यावीच लागेल. नाही, बिलकुल नाही. आपण जे काही करू ते कायद्याच्या चौकटीत राहूनच करणार आहोत. आपण असं काहीही करायचं नाही ज्यामुळे आपलं प्लॅनिंग आणि मनसुब्यावर पाणी फेरलं जाईल. ठीक आहे. हे पहा, अशा प्रकरणात भावना विवश होऊन नाही तर समजूतदारपणे काम करायची गरज असते. हो, आणि तुम्ही असा उपाय शोधा ज्याने मेघना लवकरच त्याची साक्ष देईल, सत्य वधू शकेल. माझा तुमच्या क्षमतेवर पूर्ण भरवसा आहे. हो, ठीक आहे. मानस, मला माहिती आहे तू मला सांगितलंस की अशा वेळी आराम केला पाहिजे, पण मी माझ्या कर्तव्यांकडे पाठ नाही फिरवू शकत. मी स्वतः नाही सांगणार रितिका की तुझ्या कर्तव्यांकडे पाठ फिरव. माझी तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. पण कधीपर्यंत रितिका, कधीपर्यंत? म्हणजे या प्रेग्नन्सीच्या अवस्थेमध्ये चोर शिपायाचा खेळ, ही धावपळ कधीपर्यंत? अरे बाबा, जोपर्यंत सगळे गुन्हेगार पकडले जात नाही तोपर्यंत. शिवाय हे सगळे गुन्हेगार कधीपर्यंत ताब्यामध्ये येणार आहेत? हा काय सवाल झाला मानस? हो, कधी पकडले जातील हे गुन्हेगार? तुला सगळं माहिती आहे ना. तुला कायदाही माहिती आहे, तुला गुन्हेगारही माहिती आहेत. सो हे काम इतकं सोपं नाही, मुश्किल आहे. ओके, आन्सर मी. मेघना कायद्याच्या हातून सुटू शकली नाही, हो की नाही? हो. सो मेघनाला सगळं माहिती आहे, तर मेघनाची चौकशी करा ना. तिच्याकडून वदवून घ्या ना की रोहित कुठे आहे. सो सिंपल. मी तुझ्या भावना समजू शकते, बिलीव्ह मी, पण इतकं सोपं नाहीये. मला तर संशय आहे की रोहितच्या ह्या केसच्या मागे आपले लोकही सामील आहेत. आता म्हणजे तुझ्या संशयाचा रस्ता माहेरहून निघून सासरी तर नाही पोहोचला? काय आय मीन की कदाचित तुला वा तुझ्या कायद्याला असं तर नाही ना वाटत की माझे डॅड पण इन्व्हॉल्व आहेत यामध्ये? जस्ट बिकॉज की ते कलेक्टर साहेबांचे फादर इन लॉ आहेत, त्यामुळे तुम्ही लोक त्यांना पकडू शकत नाहीत, असं मुळीच नाही आहे ना? हे बघ मानस, मी ह्यावेळी तर तुला काहीच सांगू शकत नाही, पण हो, ह्या खेळावरून हा पडदा मी फार लवकरच उठवणार आहे.
ठीक आहे रितिका, मला स्वतःलाही हेच वाटतं की पडदा फार लवकर उठावा आणि नीर क्षीर विवेकाप्रमाणे सुटून जावं, कारण की आता मला मानस मानस मला वाटतं या घरामध्ये काही अशी कामं झाली आहेत ज्यावर संशय घेणं स्वाभाविक आहे. हे बघा मॅडम, पोलीसवाल्यांचं काम आहे संशय घेणं. मला तुमच्यावरही संशय येऊ शकतो. हे काय करताय तुम्ही इन्स्पेक्टर? तुम्ही आमच्यावर संशय घेताय? आमच्यावर? पण जज साहेब, हा तुमचा सावत्र भाऊ आहे. खबरदार, खबरदार जर पुन्हा असं बोललात तर. पण मिस्टर सूर्या, तुम्ही पोलिसांच्या या कमालीवर फार खुश नाही दिसत आहात. मिस्टर सूर्या, जरा 2 मिनिटं बसाल? वेल, मला तुम्हाला हे विचारायचं होतं की मेघनाशी तुमचे संबंध फारच जुने आणि चांगलेच राहिलेत, राईट? फरक पडतो जज साहेब. पोलिसांची चौकशी आणि छानबीनमध्ये संबंधांचे धागेदोरे फार कामी येतात. भाऊ, कसला विचार करतोयस? भाऊ, तुझ्या मनात काहीतरी चालू आहे, बोल तरी ते. ओ, तुम्ही खरं सांगताय? वेल, ही तर फारच चांगली खबर आहे. एक काम करा, तुम्ही तिथेच थांबा. मी रितिका मॅडमशी बोलून घेतो आणि इन्स्ट्रक्शन्स घेऊन ठेवतो. या. ओके, फाईन. हॅलो हॅलो. मॅडम, एक गुड न्यूज आहे. काय? येस मॅडम, मेघनाने तिचे गुडघे टेकवलेत. तोंड बंद होतं, सो तिने कुलूप उघडलं. व्हेरी गुड. याचा अर्थ म्हणजे मेघनाने पोलिसांना बरंच काहीसं सांगून टाकलं मॅडम, असेल. बरंच काही नाही, सगळंच सांगून टाकलंय. वेल, तिच्या ह्या इन्फॉर्मेशनने आपल्याला फारच फायदा होऊ शकतो. आणि हो, खास करून रोहितच्या केसमध्ये आपल्याला खूपशी मदत मिळेल. मॅडम, रोहितच्या केसची तस्वीर आता बिलकुल साफ होऊन जाईल. अच्छा, खूपच छान झालं. तिच्या ह्या इन्फॉर्मेशनने आपल्याला मदत होईलच होईल, शिवाय रोहितची केस सॉल्व्ह करण्यासाठीही आपल्याला मदत होईल. ओके, पण मॅम, आम्हा लोकांसाठी काय ऑर्डर? वेल, सगळ्यांना अरेस्ट करायचंच आहे, पण हो, सगळ्यात आधी तुम्ही मेघनाची साक्ष रायटिंगमध्ये घेऊन ठेवा, जेणेकरून ती कोर्टामध्ये जाऊन तिची साक्ष बदलू शकणार नाही, शिवाय सहजतेने सुटूही शकणार नाही. डोंट वरी मॅडम, मेघना आता असं काही करणार नाही. ती स्वतः सरकारी साक्षीदार बनण्यासाठी रेडी झाली आहे आणि आता ती पोलिसांसोबत पूर्णपणे कोऑपरेट करते. मॅम, ठीक आहे, आता तुम्ही माझ्या नेक्स्ट ऑर्डरची वाट पहा, मी तुम्हाला फोन करते. ओके मॅम. ठीक आहे. मेघनाच्या अटकेमुळे माझं पूर्ण प्लॅनिंग चक्काचूर झालंय. माझी सगळी षडयंत्र वाया गेली आहेत. अपंग आहे मी आता, काहीच करता येणार नाही. इच्छा असूनही मी काही करू शकत नाही. शिवाय तो इन्स्पेक्टर चौधरी, त्याने माझ्या नाकी 9 आणून ठेवल्यात. तो तर मला त्याच्या सापळ्यात अडकवण्याच्या तयारीत आहे, पण तो कदाचित मला ओळखत नाही. मी कधीच त्याच्या हाताला लागणार नाही. मी माझे पंख कापू नाही देणार.
आणि मेघना नावाच्या मुंगीला कधी पंख फुटूही नाही देणार. भाऊ, तू विनाकारण रागवतोयस. अरे पोलिसांचं तर काम आहे संशय घेणं. कावेरी, इन्स्पेक्टर चौधरी माझ्या घरापर्यंत आला, माझ्या धाकट्या भावावर आरोप लावून निघून गेला आणि तू म्हणतेस की मी विनाकारण रागावतोय. भाऊ, त्यांनी फक्त संशय घेतलाय, आरोप नाही केलाय. अरे पण कुणावर आरोप केलाय? अगं सूर्यावर, जो माझा छोटा भाऊ आहे, एका जजचा छोटा भाऊ आहे, एका कलेक्टरचा काका आहे, ज्याला कायद्याच्या मानसन्मानाची जाणीव आहे. आरोप करण्यासाठी माझंच घर सापडलं. अरे मेघनाचे संबंध कुणा दुसऱ्याशी जोडू शकतो तो? भाऊ, बघशीलच तू, आता पोलिसांना कुणावरही संशय घ्यायची गरजच भासणार नाही. खूप लवकरच ते लोक मेघनाकडून सत्य वदवून घेतील. चला बघूया आता. थकलोय ग मी कावेरी या सगळ्या गोष्टींमुळे. मानस, ही काय बडबड करतोयस तू? ती आदित्य प्रताप सिंगची बहीण ती आनंदाची बातमी यासाठी इकडे सांगायला आली होती की आपण ही बातमी ऐकून त्यांच्या दरवाजात जाऊन ना घासू, हात जोडून त्यांची माफी मागू आणि म्हणू की आमच्याकडून खूप मोठी चूक झाली, आम्हाला माफ करा, आणि तुमच्या मुलीला रितिकाला आमच्याकडे परत पाठवा. आणि तू सुद्धा कदाचित स्वतःचा मान सन्मान गहाण ठेवून तिथे जायचा निर्णय घेतलायस. भले काहीही होऊ दे, मी तुला त्यांच्या दरवाजात जाण्याची परवानगी नाही देऊ शकत, अजिबात नाही देऊ शकत. एका बाईसाठी 3 लोक काळजी करतात. एक तिचा बाप, दुसरा त्या स्त्रीचा पती आणि तिसरा त्या स्त्रीचा मुलगा. माझी इच्छा आहे की आदित्य प्रताप सिंगने माझ्या दरवाजावर यावं आणि येऊन नाक रगडावं. आणि तू त्याच्या दरवाजावर जाऊन नाक रगडणार आहेस. मी नाही ठेवू शकत विश्वास. तू खरं सांग मला. मी नाही ठेवू शकत विश्वास. तू खरं सांग मला. मी मानसला एका कटामुळे भेटले होते. पण त्यांच्यावर माझं खरं प्रेम जडलं आणि मी त्यांना मिळवायचं मनावर घेतलं. मानसला रितिकापासून वेगळं करण्यासाठी ज्याने माझ्याशी कॉन्ट्रॅक्ट केलं आहे. मी कोणाच्याही जीवनामध्ये विष नाही घोळलाय. माझ्या रुसलेल्या मुलाला कशी सारखी सुंदर भेट देऊन मनवण्याचा प्रयत्न केलाय मी. शिवाय ह्या सुंदरशा प्रयत्नामध्ये कशीच चुकीची नाहीये. परिणाम भले काहीही होवो, मला त्याची फिकीर नाही. फिकीर आहे तर फक्त माझ्या मुलाची, आणि त्याला मी तुझ्यापासून हिरावून घेईनच. तर मग ठीक आहे, तू हिला सोडून माझा होऊन जा. पण तू असं करणार नाहीस, त्यामुळे मी हिला मारून टाकेन. काय झालं? कसला विचार करतोस तू? काय होतंय? कुठे काय रितिका, आपल्या आयुष्यातल्या सरून गेलेल्या दिवसांबद्दल विचार करत होतो, ज्यामध्ये खुश आपण कमी आणि दुःखीत जास्त आहोत. मानस, हे बघ, माणसाच्या आयुष्यात सुख आणि दुःख तर लपंडावासारखे येतच राहतात ना. मी त्याला नाही घाबरत रितिका, मला त्याची बिलकुल पर्वा नाहीये. पण काय रितिका, मी घाबरतो कारण आपण ज्या गुंतागुंतीतून चाललो आहोत त्याचा परिणाम आपल्या
होणाऱ्या बाळावर तर नाही होणार? तू पण ना मानस, बिलकुल काळजी करू नकोस, असं काही नाही होणार. खरंच? तू बघच, आपलं हे जे बाळ आहे ना, ते बाळ आनंदाच्या अंगणातच आपलं पाऊल ठेवणार आहे. आणि देवाची इच्छा असेल ना तर सर्व काही ठीक होईल बघ, मला खात्री आहे. आणि माझा तुझ्यावर विश्वास आहे रितिका. तुझ्या बोलण्यावर विश्वास आहे. सूर्या, सूर्या, हे काय करतोयस तू? बाजूला हो, मुळेच थांबवू नकोस मला. आज मी सगळं काम निपटवून टाकणार आहे. सूर्या, सूर्या प्लीज, सूर्या ही गन बाजूला ठेवून दे. सूर्या प्लीज, बाजूला ठेवून दे ही गन प्लीज. आज ही कथा संपवून टाकायची आहे. कथा कोणाचीही नाही, आपलीच संपून जाईल. ठीक आहे, तर मग आपण सुसाईड करूयात. सूर्या रे, तुला वेळ लागलाय का? शुद्धीत या सूर्या. शुद्धीत मी कसा येऊ? मेघनाने माझी शुद्धच घालवून टाकली आहे. व्हॉट? हो, मेघनाने पोलिसांना सगळं काही सांगून टाकलंय. काय? तिने सगळं काही वतवून टाकलं. ओ गॉड, ओ गॉड. मेघना सरकारी साक्षीदार बनली आहे. मग आता आपण कधीही पोलिसांच्या तावडीमध्ये असू, पोलीस इथे येतच असतील. मेघनाने एवढी मोठी चूक कशी काय केली? तुला माहितीये, तिने सरकारी साक्षीदार बनून स्वतःला फाशीच्या दोरातून मुक्त केलंय. आणि तो फाशीचा दोर तिने आपल्या गळ्यामध्ये टाकून दिला. सूर्या, सूर्या माझी मरायची इच्छा नाहीये. तर मग भाऊला मरावं लागेल. भाऊजींना मरावं लागेल. आणि तो फाशीचा दोर तिने आपल्या गळ्यामध्ये टाकून दिला. सूर्या, सूर्या माझी मरायची इच्छा नाहीये. तर मग भाऊला मरावं लागेल. काय भाऊजींना मरावं लागेल? हो, कारण सगळ्याच्या मुळाशी तर तोच आहे. ही सगळी जायदाद त्याच्याच नावावर तर आहे. ना राहील बास, ना वाजेल बासुरी. रितिका आणि रोहितला तर मी नंतरही बघून घेईन. पण जर आपण भाऊजींचं काम तमाम केलं तर पोलीस आपल्याला संशय नाही घेणार. संशय कधीच नाही. पोलीस आपल्यावर संशय कधीच घेणार नाहीत. उलट त्या रितिकाला अरेस्ट करतील. अरेस्ट कर? पण ते कसं? भाऊला आज मरावं लागेल. आणि या घटनेला आपण एक असा रंग देणार की सगळ्यांना वाटेल हे काम रितिकाचंच आहे. पिता मृत्यूला प्राप्त होईल आणि पुत्री कारावासामध्ये जाईल. एवढी मोठी खुशखबर माझ्या हाती लागली आहे, पण लक्षात येत नाहीये की ती आता रितिकाशी कशी शेअर करू. तिच्याशी कसं बोलू की डॅडीना त्यांच्या चुकाची जाणीव होऊन गेली. त्यांनी तिला माफ करून टाकले. सगळ्या जुन्या घडलेल्या गोष्टी ते विसरून गेलेत. कसं बोलू मी रितिकाशी, कसं बोलू? मी कशी ही खबर देऊ की डॅडी स्वतः तिला न्यायला येणार आहेत? बस भगवंता, डॅड तिला न्यायला येवो तेव्हा रितिका ही त्यांना माफ करू शकली पाहिजे. शिवाय सर्व काही विसरून ती आपल्या घरी आली पाहिजे. प्लीज प्लीज भगवंता.
अरे इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही या 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 ना, या बसा ना, बसा. कसं काय येणं केलं? ॲक्च्युली जज साहेब, मॅटर खरंच अर्जंट आणि सिक्रेट आहे, म्हणूनच मला स्वतः तुमच्यापर्यंत चालत यावं लागलं. शिवाय कमिशनर साहेबांचाही हाच आदेश होता. असं कोणतं अर्जंट मॅटर आहे? खरं तर जज साहेब, पोलिसांना रोहितच्या केसमध्ये अशा काही खुणा सापडल्या आहेत, असे गंभीर पुरावे सापडले आहेत, जे पुरावे बनवून पोलिसांच्या तिजोरीमध्ये सेव्ह करून ठेवून दिलेत. गुड, व्हेरी गुड. मी जाणून घेऊ शकतो का की हे असे पुरावे कोणते? तुम्हाला तर माहीतच आहे जज साहेब की पुरावे हातामध्ये नाही देता येत, पण कोर्टामध्ये पेश केले जातात. होय, मला माहिती आहे. मी माझ्या आयुष्यात कायद्याचं रक्षण करत आलोय आणि हे जाणतो की पुराव्यांच्या आधारानेच गुन्हेगाराला गुन्हेगार साबित करतो आम्ही. या पुराव्यांच्याच आधारावर आम्ही न्यायनिवाडा करतो, माहितीये मला. बोला ना, असे कोणते पुरावे आहेत? सर, मी जे पुरावे एकत्र केले आहेत त्याच आधारामुळे रोहितची केस साफ होऊन गेली आहे आणि गुन्हेगाराची ओळखही पटली आहे. गुन्हेगाराची ओळख पटली इन्स्पेक्टर? कोण आहे? कोण आहे तो गुन्हेगार? कुणी मारण्याचा प्रयत्न केला होता माझ्या मुलाला? सूर्या. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे